रोजची मेथीची भाजी त्याच पद्धतीने खाऊन कंटाळा असाल तर अशा पद्धतीचं चमचमीत आणि मसालेदार ही मेथीची भाजीचा बेत एकदा तर झालाच पाहिजे। अगदी अचानक कधीतरी तुमच्याकडे पाहुणे येतात, त्यावेळेस तुमच्याकडे कोणतीही पूर्वतयारी नसेल तरीही तुम्ही 15 ते 20 मिनिटांमध्ये अशा पद्धतीची चमचमीत मेथीची भाजी बनवू शकता। यासाठीच्या सर्व टिप्स मी तुम्हाला आज या रेसिपीमध्ये सांगितलेली आहेत, जेणेकरून तुमची मेथीची भाजी देखील ढाबा स्टाईलसारखी अशा पद्धतीची चमचमीत तयार होणार आहे। त्यामुळे रेसिपी शेवटपर्यंत नक्कीच पहा आणि माझ्या जर रेसिपीज आवडत असतील तर मी प्रत्येक रेसिपी भरपूर टिप्ससहित आणि तयार होणारी रेसिपी किती लोकांना पुरेल असं प्रमाणबद्ध रेसिपी तुमच्यासोबत शेअर करत असते। त्यामुळे चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून आठवड्यातील 5ही दिवस सोमवार, मंगळवार, बुधवार, शुक्रवार, शनिवार दुपारी 12 वाजता येणारी रेसिपी मिस करू नका। नमस्कार, मी कविताज किचनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करत आहोत। आज आपण मेथीची भाजी चमचमीत त्यासोबत मसालेदार तयार करणार आहोत। त्यासाठी कढईमध्ये तेल टाकलेले आहे, यामध्ये आपण टाकणार आहोत तमालपत्र आणि दालचिनी टाकलेली आहे। यामध्ये टाकणार आहोत 1.5 चमचा जिरं छान फुललं की यामध्ये टाकत आहोत 4 पाकळ्या लसूण घेतलेला आहे, सगट लसूण घेतलेला आहे। यामध्ये 2 मोठ्या साईजचे कांदे अगदी बारीक चिरून आपण तो टाकलेला आहे। आता कांदा तेलामध्ये मीडियम फ्लेमवर छान असं आपल्याला तळून घ्यायचा आहे। कांदा अजिबात कच्चा ठेवायचा नाही, अगदी थोडीशी कोथिंबीर टाकलेली आहे, जेणेकरून ग्रेव्ही आपली चवीला छान लागेल। 10 मिनिटांनंतर पाहू शकाल आपली जो कांदा आहे तो छान असा तळून झालेला आहे। यामध्ये टाकणार आहोत आपण 1.5 चमचा धना पावडर, 1 ते 1.5 चमचा काश्मीरी लाल मिर्च पावडर। ही लाल मिर्च पावडर तिखट नसते, परंतु ग्रेव्हीला छान असा कलर येतो। यामध्ये तुम्ही हवं तर चिमूटभर हळद देखील टाकू शकता, परंतु या ठिकाणी मी हळद वापरलेली नाही आहे। आता सर्व मसाले तेलामध्ये छान असे परतवल्यानंतर यामध्ये टाकणार आहोत आपण गरम पाणी अगदी छान असं गरम झालेलं असायला हवं। त्याचबरोबर आपले मसाले छान असे व्यवस्थित शिजले जावे, त्याचबरोबर त्याला तेल सुटावं यासाठी आपण गरम पाण्याचा यूज केलेला आहे। झाकण ठेवून 5 मिनिटं आपण हे व्यवस्थित शिजवून घेतलेलं आहे। त्यामधील सर्व तेल हे रिलीज झालेलं आहे, त्याचबरोबर मसाले देखील अगदी व्यवस्थित असे शिजलेले आहे। आता यामध्ये आपण 2 मोठ्या साईजचे टोमॅटो छान असे पिकलेले घेतले होते, यामध्ये टाकलेले आहे अद्रक आणि लसूण, याची छान अशी प्युरी करून घेतलेली आहे आणि ती प्युरी यामध्ये टाकलेली आहे। आता अगदी व्यवस्थित असा टोमॅटो आपल्याला यामध्ये परतवून घ्यायचा आहे। या ठिकाणी गॅसचा फ्लेम हा मी मीडियमच ठेवलेला आहे, दुसरीकडे मी पाणी गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे। आता या टोमॅटोमध्ये टाकणार आहोत आपण 1 चमचा मीठ। टोमॅटो अगदी व्यवस्थित असा शिजवून घेणार आहोत, जेणेकरून त्यातील जो कच्चेपणा आहे तो जाईल यासाठी। यावर झाकण ठेवलेलं आहे आणि 5 मिनिटं व्यवस्थित टोमॅटो शिजवून घेतलेला आहे। आता यामध्ये टाकणार आहोत 2 चमचे बेसन पीठ, जेणेकरून ग्रेव्हीला छान असं बाइंडिंग येईल यासाठी बेसन पिठाचा या ठिकाणी मी यूज केलेला आहे। तुमचा जो टोमॅटो घेतलेला आहे तो पिकलेलाच असायला हवा, नाही तर तुमची ग्रेव्ही ही चवीला आंबट लागू शकते। यासाठी घेताना टोमॅटो हा पिकलेलाच घ्या। आता अगदी व्यवस्थित असं बेसन पीठ आपल्याला हे यामध्ये परतवून घ्यायचं आहे। तुम्ही हवं तर बेसन पीठ सेपरेट भाजून यामध्ये टाकू शकता। तेल सुटेपर्यंत व्यवस्थित बेसन पीठ आपण परतवून घेतलेलं आहे। यामध्ये टाकलेलं आहे गरम पाणी, साधारणतः 1 ग्लास एवढं गरम पाणी मी या ठिकाणी यूज केलेलं आहे, कारण ग्रेव्ही शिजल्यानंतर ती घट्ट होणार आहे। यामध्ये बेसन पिठाचा वापर केलेला आहे, त्यामुळे 1 ग्लास एवढं गरम पाणी मी या ठिकाणी वापरलेलं आहे। आता आपण हे व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे। त्यानंतर आपण यामध्ये टाकणार आहोत अर्धा चमचा मीठ, कारण टोमॅटो शिजण्यासाठी देखील आपण 1 चमचा मीठ वापरलेलं होतं, एकूण 1.5 चमचा मीठ वापरलेला आहे। झाकण ठेवून लो फ्लेमवर आपल्याला ही ग्रेव्ही शिजवायची आहे। या ठिकाणी गॅसचा फ्लेम हा लोच ठेवायचा आहे। दुसऱ्या गॅसवर आपण कढईमध्ये तेल टाकलेलं आहे आणि तेलामध्ये स्वच्छ धुवून निसून आणि बारीक कापून घेतलेली मेथीची भाजी घेतलेली आहे। ती मेथीची भाजी व्यवस्थित अशी 2 मिनिटं तेलामध्ये परतवून घेणार आहोत। तेलामध्ये छान अशी परतवल्यामुळे ही मेथीची भाजी आपली आणखीनच चवीला छान लागते। यामुळे मी ही मेथीची भाजी व्यवस्थित तेलामध्ये 2 मिनिटं परतवून घेत आहे आणि तेलामध्ये परतवल्यामुळे मेथीच्या भाजीचा जो हिरवा कलर आहे तो देखील टिकून राहतो। हे पहा, अगदी 2 ते 3 मिनिटांमध्ये आपली ही मेथीची भाजी व्यवस्थित अशी तेलामध्ये परतवून झालेली आहे। तुम्ही पाहू शकाल छान अशी कोरडी झालेली आहे।
आता आपल्याकडे दुसरीकडे ग्रेव्ही देखील व्यवस्थित शिजलेली आहे, हलकीशी घट्टसर देखील झालेली आहे आणि त्यामधील तेल देखील छान असं वरती आलेलं आहे. आता यामध्ये टाकणार आहोत आपण जी तळून घेतलेली परतवून घेतलेली मेथीची भाजी आहे ती यामध्ये ॲड करणार आहोत आणि व्यवस्थित अशी ही ग्रेव्ही मिक्स करून देणार आहोत. हे पहा अगदी छान असा वास येत आहे, तुम्ही पाहू शकाल. आता हवं तर तुम्ही शेवटी यामध्ये गरम मसाला 1 चमचा आणि त्याचबरोबर कस्तुरी मेथी देखील ॲड करू शकता, परंतु मी केलेली नाही. तुम्ही स्ट्रक्चर पाहू शकाल, अगदी परफेक्ट असा आलेला आहे. 2 मिनटं झाकण ठेवून आपण ही ग्रेव्ही अशी शिजवून घेतलेली आहे. 2 मिनटानंतर पाहू शकाल त्यातील तेल देखील वरती आलेलं आहे आणि परफेक्ट आपली ही चमचमीत मसालेदार मेथीची भाजी बनवून तयार झालेली आहे. अशा पद्धतीची मेथीची भाजी तुम्ही या हिवाळ्यामध्ये नक्कीच बनवून पहा. आपण ती गरमागरम एका पातेल्यामध्ये सर्व करणार आहोत. रेसिपी आवडल्यास लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा. त्याचबरोबर रेसिपी कशी झाली ते मला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा. त्याचबरोबर माझ्या जर रेसिपीज आवडत असतील तर कविताच किचनला सबस्क्राईब नक्कीच करा आणि आणखीन कोणकोणत्या रेसिपीज तुम्हाला पाहायला आवडतील ते देखील तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवू शकता. हे पहा साधारणतः 2 ते 3 लोकांना पुरेल एवढी आपली ही चमचमीत मेथीची भाजी बनवून तयार झाली आहे. वेळात वेळ काढून माझी रेसिपी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद. पुन्हा भेटूया अशाच नवीन छानशा रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.